नमस्कार, मी अमोल कुमार वाघमारे, नवी मुंबई महानगरपालिका संचलित PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, रबाळे, नवी मुंबई. आज आपल्याकडं माजी विद्यार्थी आपल्या शाळेची आम्रपाली वाघून, जी आता मानखुर्द पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई म्हणून काम करते. आमच्या शाळेमध्ये शिकलेली आम्रपाली आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेली आहे. शाळेमध्ये शिकत असताना तिला आलेले अनुभव, त्याचबरोबर पोलीस बनण्याची तिची जी जिद्द, चिकाटी आणि त्या मेहनतीच्या जोरावर ती आज या पदापर्यंत पोचलेली आहे. तर पाहूया, आपण तिलाच विचारूया नेमकं कसं वाटतंय आज. आम्रपाली, सुरुवातीला तुझं नाव पूर्ण सांग. नमस्कार, माझं संपूर्ण नाव आम्रपाली उदय बाबुरे. मी राहायला इथेच राहते, रबालेला राहते भिंडनगरला. माझे एज्युकेशन वगैरे म्हटलं तर मी प्राथमिकला इथेच होते आणि माध्यमिक पण माझं इथपर्यंत झालं. आणि 11वी 12वी माझं राधिकाबाई मेहदीमध्ये झालं आणि त्यानंतर मी FYचं ॲडमिशन मेहता कॉलेजमध्ये. FY पर्यंत शिक्षण झालं, ग्रॅज्युएशनपर्यंत झालेलं आहे. पूर्ण ग्रॅज्युएशन. हो. कुठल्या सब्जेक्ट काय होता ग्रॅज्युएशनचा? मी कॉमर्स घेतो. अच्छा, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेली आणि सध्या पोलीस म्हणून कार्यरत असणारी आम्रपाली त्यामुळे बोलते. शाळेमध्ये शिकत असतानाच ठरवलं होतं पोलीस व्हायचं? हो, शाळेमध्ये असताना म्हणजे शाळेमध्ये वेगवेगळे स्पोर्ट्स व्हायचे. स्पोर्ट्समधून सांगायला बोलत तर सनी पाटील सर आणि आपले अमोल वाघमारे सर यांचं स्पोर्ट्सकडे खूप जास्त इंटेन्शन होतं. मग ते स्पोर्ट्समध्ये असायचे, मग नवीन नवीन स्पोर्ट्स असायचे, मग आम्हाला स्पोर्ट्समध्ये बोलायचे. तर स्पोर्ट्समध्ये गेल्याच्या नंतर मला असं वाटतं की मी पोलीस भरतीला होती आणि त्याच्यातून प्रेरणा बोललं तर माझ्या भावाकडून मला मिळाली. माझे 2 भाऊ आहेत, एक मोठा भाऊ होता तो पोलीस भरती करत होता आणि नंतर भाऊ MPSC करत होता. मग त्या दोघांचं मार्गदर्शन आणि शाळेमध्ये असताना कबड्डी, खो खो, सरांचे मार्गदर्शन, सर ज्या चिकाटीने, ज्या उत्साहाने आम्हाला शिकवायचे, त्याच्यामुळे मला स्पोर्ट्समध्ये जास्त माझी आवड वाढत गेली. आता शाळेमध्ये शिकत असतानाच खेळाकडून तू या पोलीस खात्याकडे वळलीस. असं होत असताना घरातल्यांचा तुला सपोर्ट कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळाला? घरातल्यांचा, मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा वेगवेगळे स्पोर्ट्स असायचे, तर मग मला घरच्यांची पण परमिशन मिळायची, तिथे जा तिथे जा. आणि स्पोर्ट्समध्ये बोललं तर मला 3 जण मार्गदर्शन मिळाले विशेष. एक सनी पाटील सर आणि अमोल कुमार वाघमारे सर आणि भोये सर. हे 3 जण असताना स्पोर्ट्समध्ये त्यांनी ना आम्हाला एकदम असं म्हणजे शिक्षक म्हणून नाही शिकवलं, भाऊ म्हणून, मित्र म्हणून त्यांनी आम्हाला एकदम चांगल्या प्रकारे शिकवलं आणि त्या खेळाबद्दल आमची खूप आवड निर्माण केली. मग विविध जागेवरती स्पर्धा असायची, मग घरच्यांची परवानगी असायची की तू जा, मग घरच्यांचा पण सपोर्ट असायचा, तू इथे जा तिथे जा. मग त्या स्पोर्ट्समधून आम्हाला पारितोषिक वगैरे मिळत गेले, मग माझा अजून उत्साह वाढत गेला. म्हणजे घरात मुलगी आहे म्हणून आई वडिलांनी किंवा भावाने तुला असं दाबून ठेवलं नाही. नाही. घरच्यांनी फुल, शाळेतनं तर सपोर्ट मिळायचाच, पण त्याचबरोबर घरातल्यांनी सुद्धा त्याला प्रोत्साहन दिलं. म्हणजे आई वडील आणि हो, भाऊ. घरच्यांनी कधीच असं माझ्यामध्ये भेदभाव नाही केला की तू मुलगी आहे, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, लोक काय बोलतील, ह्याचा विचार घरच्यांनी कधी केला. माझे भाऊ माझे नेहमी पाठिका म्हणून असायचे, ते लोक मला नेहमी सपोर्ट करायचे प्रत्येक गोष्टीला. अगदी बरोबर आहे. सागर बाबूल जो आहे तो आपल्याकडेच शिकलेला होता, आपलाच विद्यार्थी आहे. तो MPSCची आत्ता परीक्षा देतोय आणि अशा पद्धतीचा भाऊ जर पाठीराखा असेल तर तो बहिणीला कशा पद्धतीनं सपोर्ट करतो याचं एक नीतिमंत उदाहरण म्हणून आम्रपाली आणि सागर या बहीण भावाची जोडी. अर्थातच तिचा मोठा भाऊ पण तिला सपोर्ट करतो असं तिनं सांगितलं. शाळेमध्ये शिकत असताना ज्यावेळेला तू बालवाडीत आलीस, इथंच बालवाडीची तुझी इथूनच सुरुवात झाली. हो. त्यावेळेला काय आठवते का काही? हां, मी जेव्हा लहान असताना इथे ना सगळीकडे ना वेगवेगळं असायचं, खेळायचं असायचं, कुठे गायनाचं असायचं, छंद वर्ग पण घेतला जायचा. तर आम्ही वाटत बघायचो कधी छंद वर्गाचा दिवस येणार. मग मामा पण यायचे तेव्हा. शनिवार आवडता, म्हणजे आपल्या आवडीचा शनिवार. शनिवार असायचा. तर वेगवेगळे गायनाच्या स्पर्धा असायच्या, चित्रकलेच्या स्पर्धा असायच्या, परत मिमिक्री असायची, असे खूप सारे असायचे. मग आम्ही वाटत डान्स क्लासही होता, कराटेचे क्लास असायचे. मला चांगलं आठवतंय लोखंडे सर जे आहेत ते पण कराटेच्या माध्यमातून. हो, माननीय गोविंद लोखंडे सरांनी ते आम्हाला कराटे शिकवले. त्यांच्याकडे मी कराटे वगैरे शिकले. त्यांनी खूप चांगले आम्हाला कराटे वगैरे शिकवलं. परत बाहेरचं ज्ञान पण त्यांनी आम्हाला दिलं की आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं, तर आपल्यावरती काही
स्वतः कसं प्रोटेक्ट करायचं आणि दुसऱ्यांना पण कसं वाचवायचं, जसं आम्हाला रोहित सरांनी शिकवलं कराट्याच्या माध्यमातून. कारण का रोहित लोखंडे सरांच्या बरोबर माझी ज्यावेळेला चर्चा व्हायची त्यावेळेला सागर, आम्रपाली आणि बरेच असे विजय म्हणून एक विद्यार्थी आहे जो रंगू आहे, हां, विजय. हे सगळे जे मुलं आहेत ही सगळी अगदी खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारी मुलं आणि निश्चितपणे असं आम्हाला वाटायचं त्यावेळेला की आपली मुलं कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर गेली पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आज वर्दीत घातली आम्रपाली बघून एक अभिमानानं छाती भरून आलेली की तिचा शिक्षक मी आहे. अर्थात माझ्याबरोबर सगळ्याच इथल्या शिक्षकांना की जी बालवाडीपासून 10वीपर्यंत आम्रपाली आमच्याकडे होती आणि ती खेळणारी, बागडणारी, कबड्डी खेळणारी, कराटे खेळणारी, त्याचबरोबर इथल्या कवितांमध्ये, इथल्या बागेमध्ये रमणारी आम्रपाली आज पोलीस वर्दीत आमच्यासमोर आम्हाला दिसते. आणखीन काय गमती जमती सांगशील? आता हे बालवाडी झालं, पुढं आल्यानंतर प्राथमिकच्या 1ली ते 7वी किंवा 8वीच्या दरम्यानचं काय एखादा किस्सा असं सांगतो? 1ली ते 7वीपर्यंत हे झालं सगळं. नंतर 7वीला असताना मी शिष्यवृत्तीमध्ये बसले. त्याच्यामध्ये जेव्हा एक्स्ट्रा क्लासेस असायचे त्या एक्स्ट्रा क्लासेसमध्ये आम्हाला खूप मजा यायची. संध्याकाळी बोलवायचे, मग तिथे बाहेरचे शिक्षक असायचे, काही आपले शिक्षक असायचे आणि आम्ही जेव्हा शिष्यवृत्ती घेत होतो तेव्हा सुद्धा तर मामा असायचे आमचे. आम्ही त्यांना मामा म्हणतो लाडाने, आम्ही लहानपणापासून त्यांना मामा म्हणतो. तर ते विशेष लक्ष देण्यासाठी असं नाही की त्यांनी कुणाला सांगितलं नाही की तुम्ही लक्ष द्या, त्यांनी दुसऱ्यांना न सांगता ते स्वतः येऊन त्यांचा वेळ काढून आमच्याकडे लक्ष द्यायला. अगदी बरोबर आहे. आम्रपालीनं सांगितलं की सुधाकर सोनवणे साहेबांचा एक वेगळा कटाक्ष प्रत्येक इथल्या विद्यार्थ्यांच्यावर, शिक्षकांच्यावरती आहे. शालेय परिसरातली प्रत्येक गोष्ट बारकाईने त्यांनी त्या ठिकाणी जपलेली आहे आणि त्याचा उल्लेख आम्रपालीने या ठिकाणी केला. मामांनी या शाळेमध्ये ज्या ज्या सुविधा दिल्या त्या सुविधांचा उपभोग घेतच तू खरं तर इथंपर्यंत हो, पोहोचलीस. अगदी बरोबर. नक्की. आणखीन ज्या वेळेला तू इथे शाळेमध्ये होतीस कबड्डी खेळत असताना किंवा खो खो खेळत असताना किंवा आणखीन कराटेच्या स्पर्धेला ज्यावेळेला आपण जायचो हो. त्यावेळेचं काही एखादा किस्सा आठवते का तुला? हां, त्यावेळेस एक मी माझा अनुभव सांगेल. आमची कराटेची स्पर्धा होती अमरावतीला आणि आम्ही जात असताना आमच्या बसचा ॲक्सिडेंट झालो. तर आम्हाला जो सकाळी वेळ दिला होता आम्हाला त्या वेळेत पोचता आला नाही आणि ॲक्सिडेंटमध्ये भरपूर जणांना दुखापत वगैरे झाली. तर मग आम्ही तिथे गेलो. मग तो माझ्यासाठी ना मी खूप घाबरले होते ॲक्च्युली आणि मला ना ॲक्सिडेंटची बसची खूप भीती झाली. मग तो प्रसंग झाला त्यापासून मला भीती वाटली. मग आम्ही तिथे स्पर्धेला गेलो, तिथे सांगितलं की असं असं झालं. मग त्यांनी आम्हाला समजून घेतलं. मग त्यांनी आम्हाला तरी पण कॉम्पिटिशनमध्ये उतरून दिला. वेळ निघून गेला होता पण त्यांनी आमची सिच्युएशन समजून घेतली आणि आम्हाला कॉम्पिटिशन उतरून दिलं. त्या परिस्थितीला मात करून पण खूप जणांनी, एका मुलीला खूप लागलं होतं, तिच्या पाठीमध्ये काच घुसली होती. तर त्या परिस्थितीमध्ये सरांनी तिला सांगितलं की तू खेळू नको कारण की तो खेळू शकत नव्हती. पण तिची जिद्द चिकाटी एवढी होती की ती बोलली नाही की ती पण काय झालं ना तर मी खेळणार. मग तरी पण तिने तिचा लेफ्ट हँड यूज केला खेळताना आणि तिला इथे डोळ्यावर पट्टी लावली तरी पण ती खेळली आणि प्रावीण्य मिळालं. प्रावीण्य मिळवलं. अगदी. आता तू म्हटलीस आत्ताच बोलताना की अपघाताची वगैरे भीती वाटते, हो. पण आता तर अपघात झाला की तुलाच पहिलं तिथं पोचायचं आहे. कारण पोलीस म्हणून अपघात आज घडला असं कुठलीही काही घटना घडली तर पहिलं पोलिसांना प्रचारण केलं जातं. मग आता हाही कशी सांगड घालशील तू? काय नेमके आता भीती कमी झाली? हो, आता जेव्हा होतं ना, जेव्हा आपण फील्डमध्ये उतरतो ना तेव्हा आपल्याला सगळं समजतं. मग जेव्हापासून फील्डमध्ये उतरत गेले, मग ते सगळे बघत गेले, मग तेव्हाच माझी भीती निघत गेली. आणि ते बोलतात ना काटा काटे को मारताय, तर तसं झालेलं आहे. अच्छा, खरंच आहे. म्हणजे एक एक प्रसंग ज्या ज्या वेळेला आपल्यावर ओढावतो त्या प्रसंगावर कशी मात करायची हे आपणच म्हणजे टॅकल करायला आपणच शिकतो. अर्थात शालेय जीवनामध्ये विद्यार्थी घडवत असताना आम्ही शिक्षक तशा पद्धतीचे संस्कार आपल्या वागण्यातून, बोलण्यातून त्यांच्यावर करत असतो. त्याचाच पगडा निश्चितपणानं आम्रपालीच्या बोलण्यातून तेच आपल्याला जाणवतं. तू ज्यावेळेला इथं शिकायला आलीस काही अनुभव शाळेबद्दलचा, शाळेनं जे काही भरभरून दिलेलं आहे तर तुला काय वाटते नेमकं? जेव्हा मी शाळेमध्ये आले तेव्हा खूप चांगलं वाटत होतं. पण जेव्हा शाळा सोडून गेली ना तर मग असं सगळं सुनं सुनं वाटत होतं कारण की शाळेतून खूप प्रेम मिळालं आहे. शाळेचं जीवन होतं ना खरंच खूप वेगळं आहे आणि बाहेरचं जीवन खूप वेगळं आहे. शाळेमध्ये असताना सगळे शिक्षक बोलायचे जेव्हा तुम्ही बाहेर जाणार शाळा सोडून तेव्हा तुम्हाला समजणार ती रिॲलिटी. जोपर्यंत आपण शाळेमध्ये असतो तोपर्यंत आपल्याला कुठलं टेन्शन नसतं आणि आपण काही चुका करतो आपल्याला सगळे शिक्षक सांभाळून घेतात, सांगतात की तू इथे चुकते, हे चुकतं, आपल्या चुका पण सुधारून घेतात. पण जेव्हा आपण शाळेच्या बाहेर पडतो तेव्हा सांगायला, शिकवायला आपले शिक्षक ते नसतं. काटा आला माझ्या अंगावर ती बोलत असताना. ही वस्तुस्थिती आहे की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, असं म्हणत
तिथल्या शाळेतल्या प्रत्येक गोष्टीनं जे भरभरून दिलेलं आहे तेच पुढं समाजाला देण्याचं काम आज अमरपाली करते. आम्हालाही तिचा अभिमान तितकाच आहे. आता शालेय जीवनामध्ये त्याचबरोबर आता नोकरी करताना आता किती तू सर्व्हिसला जॉईन होऊन किती दिवस झाले? आता मला 3 वर्ष झाली 21ची बॅच. अच्छा, 3 वर्षामध्ये पोलीस खात्यामध्ये काम करत असताना काही छोटे अनुभव आले त्याच्याबद्दल काय सांगतील? आणि शाळेमध्ये हा प्रसंग घडला होता आणि त्याच्यातनं मी हे शिकून इथं या पद्धतीनं असं काम केलं, असं काही सांगता येईल एखादा प्रसंग? शाळेमध्ये असताना आम्हाला शिकवली परिस्थितीवरती कशी मात करायची. म्हणजे तुम्ही जर काही प्रसंग आला तर तुम्ही त्याच्यातून कसे सावध होणार किंवा कसं करणार. आम्हाला शाळेमध्ये असताना भरपूर सारे बाहेरचे गायडन्स वगैरे यायचे किंवा सेमिनार वगैरे असायचे. मुलींसाठी विशेष सेमिनार वगैरे असायचे की तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला कसं स्वतःला समजून घ्यायचं. असं मला आता नोकरी करताना पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला शाळेमध्ये असताना गुड टच, बॅड टच वगैरे हे सगळं शिकवलं होतं, सांगितलं होतं. मग बाहेर पण हाच म्हणजे शाळेमध्ये शिकवलेलं आम्ही बाहेर पण तेच फॉलो करतो. म्हणजे आम्हाला समजत गेलं की शाळेमध्ये हे शिकवलं होतं आपल्याला आणि बाहेर परिस्थितीमध्ये असं असतं तर आपण स्वतःला कसं बचाव करायचा, या सगळ्या गोष्टी समजल्या. शाळेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचं इम्प्लिमेंटेशन आपण काम करत असताना सुद्धा कसं होतं त्याचं हे उदाहरण अमरपालीनं आपल्यासोबत. गुड टच, बॅड टच आता त्याची खूप गरज आहे. महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्याच अनुषंगानं आता तिथं तू महिला पोलीस म्हणून काम करतेस, पण काही किस्से असे येतात की पुरुषानं एखाद्या महिलेला मारलेलं आहे, नवरा बायकोची भांडणं आहे किंवा छेडछाडीची प्रकरणं ज्याला आपण म्हणतो रस्त्यावरती रोड रम्यू वगैरे असतात. असे काही प्रसंग येतात त्यावेळेला तू कशा पद्धतीने तुझा खाक्या दाखवतेस? जर तसा प्रसंग आला तर महिलांनी स्वतःचं कसं प्रोटेक्शन करायचं ते आणि महिलांनी स्वतःसोबत कुठल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे. म्हणजे जो पेपर स्प्रे असतो किंवा छोटीशी एक चाकू मिळतो तो आपण स्वतःच्या बॅगेमध्ये ठेवायचा. जर आपल्याला कुठला रोड असेल किंवा कुठला पुरुषाने आपल्याला छेड काढला तर त्याला न घाबरता, त्याला बघून पळून न जाता स्वतःचा बचाव कसा करायचा, त्याला कसं मात करायचं ते सगळं म्हणतो. अगदी म्हणजे सेल्फ ज्याला म्हणतो आपण स्वतःचा एक बचाव, स्वसंरक्षण ज्याला आपण म्हणतो, तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे याच्याबद्दलचं विवेचन करताना ती सांगते की शाळेमध्येच शिकत असताना बऱ्याच गोष्टी शिक्षकांच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोचल्या होत्या आणि त्याच गोष्टींचे अवभावती आपल्याबरोबर करते. आता एकंदरीतच या शालेय जीवनामध्ये किंवा आता नोकरी करत असताना जे काही चांगला किंवा वाईट अनुभव तुला आलेला आहे त्याच्याबद्दल जर? असं तर मला अजून वाईट अनुभव काय नाही आहे, पण माझ्या म्हणजे लाईफ टर्न भेटतो ना तो प्रसंग सांगेल. मी जेव्हा पोलीस भरती करत होते अकॅडमी लावली होती मग मी ते सेल्फ प्रॅक्टिसला पण येत होती, शाळेमध्येच येत होती. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या इथे दुसरीकडे जागा नाही आणि सेल्फ प्रॅक्टिस पण ती एवढीच महत्त्वाची. तर आम्हाला गोळा फेकच्या प्रॅक्टिससाठी आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला मामाने स्वतः परमिशन दिली होती आणि आम्हाला जो गोळा फेक असतो, गोळा असतो ते पण मामानेच आम्हाला अवेलेबल करून दिलं होतं. त्यांनी मामाने आम्हाला परमिशन दिली होती की तुम्ही शाळेतून घ्या आणि ते प्रॅक्टिस करा. तर मामा रोजचे यायचे आणि लांबून लक्ष ठेवायचे कोण कसं करत आहे कसं नाही. असं मामाने कधी भेदभाव नाही केला की म्हणजे बाहेरचे विद्यार्थी किंवा आपल्या शाळेत होते. त्यांनी प्रत्येकाला परमिशन दिलं आणि प्रत्येकाचा प्रॉब्लेम पण समजून तेवढं करून घेतलं. आणि जेव्हा मी पोलीस भरती करत होते एक भरतीमध्ये माझं याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये मी बाहेर उडाले तर त्याच्यानंतर मी निराश झाले. मग त्याच्यानंतर मी होमगार्डमध्ये गेले. होमगार्डमध्ये झाल्याच्या नंतर 3 वर्ष झाले. मग परत मी पोलीस भरतीला उतरले. माझी अशी मी थकून गेले होते की आता खूप कॉम्पिटिशन वाढत चालले, कसं करायचं कसं नाही. पण माझ्या घरच्यांचा माझ्यावरती तेवढाच विश्वास होता. माझे घरचे बोलायचे नाही तू होणार. आणि ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी मला माहीत होतं की माझा रिझल्ट लागणार, कारण की मी थकून गेले होते सगळं करून. पोलीस भरती करायचे, परत ड्युटी करायचे, होमगार्डला असताना घरी यायचे तर सकाळी येऊन स्वयंपाक बनवायचे. परत मग प्रॅक्टिस वगैरे झाल्याच्यानंतर लायब्ररीमध्ये जायचे, लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करायचे, मग परत घरी येऊन स्वयंपाक वगैरे करायचे. हा रोजचा शेड्यूल माझा असायचा. मग त्याच्यानंतर भरतीची डेट आली, भरती दिली. जेव्हा रिझल्टची तारीख होती तेव्हा मी माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे ताई लागली तिच्या घरी बसले होते मी आणि माझ्या मैत्रिणीचा कॉल आला मला की अमृपाली रिझल्ट आला आहे आणि तुझं नाव आलं. तर मी शॉक झाले. मग माझ्याच्या हातपाय थरथरायला लागले. तर मग माझ्या ते ताईने आणि काकीने मला खाली बसवलं. मग त्याच्यानंतर मी लिस्ट ओपन केली. त्याच्यानंतर मी माझं नाव बघितलं तर माझ्या आनंदाश्रू मला आवडेनाच. खूप रडत होते मी की एवढ्या वर्षापासून जे स्ट्रगल केले, जे मेहनत केले ते सार्थकात आहे. मग त्यानंतर मी माझ्या भावाला कॉल केला. त्याला बोलले तू लवकर ये, मला माहिती. मग माझा भाऊ घाबरला की तू रडते का मला सांग. तर
तर मी बोलली नाही तू पहिले मला घ्यायला ये स्टेशनला, मी तुला सांगते. मग माझा भाऊ घाईघाईमध्ये आला, त्याला वाटलं माझ्यासोबत काही झालं की काही, म्हणून तो घाबरला. मग तो जेव्हा स्टेशनला आला तर मी त्याला जोरात मिठी मारली तिथे आणि बोलले भाऊ झालं माझं सिलेक्शन. मग माझं भाऊ मी स्टेशनच रडत होते. कारण की जे माझ्या भावाने माझ्यासाठी केले, म्हणजे माझ्या वडिलांसारखं माझ्या भावाने केलं. त्यांनी स्वतःचं ड्रीम सॅक्रिफाईस करून माझ्यासाठी खूप मेहनत केली. अगदी खरं आहे. बहीण भावाचं नातं कसं असतं, हे एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं आणि ते नात्यांची माळ गुंफण्याचं काम सागर असेल किंवा अमृत असेल यांनी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आपण प्रयत्न करतो त्यालाच यश मिळत असतं. एकदा भरतीमध्ये नंबर आला नाही म्हणून निराश न होता अमृपालीनं भरतीचं जी प्रॅक्टिस आहे, सराव आहे, तो सातत्यानं ती करत राहिली. मला वाटते आपण तू होमगार्ड असताना सुद्धा एकदा भेटलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा मी सुद्धा तुला म्हटलं तू प्रयत्न करत राहा, निश्चितपणानं एक दिवस आपला येईल. आणि तशाच पद्धतीनं ती प्रयत्न करत राहिली आणि आज तिचं जे काही अचिव्हमेंट होती. पण आता इथंच थांबणार आहेस का तू? नाही, अजून अभ्यास चालू आहे. जसा वेळ मिळाला तसा वेळ मी स्वतः पण काढते. आणि कारण तुमच्या खात्यांतर्गत ज्या परीक्षा असतात अशी MPSC थ्रू डायरेक्ट IPS होणं वगैरे हे अवघड आहे. पण पोलीस त्यानंतर पुढं नाईक वगैरे कॉन्स्टेबल डिपार्टमेंटलच्या एक्झाम आहेत, त्या एक्झाम तू देतेस का? हो, आता मी अभ्यास चालू केला. जेव्हा डिपार्टमेंटचे म्हणतात ते एक्झाम होईल तेव्हा मी त्याच्यामध्ये नक्कीच फॉर्म भरून देईल. थांबणार नाही ते, मी एक्झाम देत जाईल. आणि मला ती सवय लागली. मी जेव्हा लायब्ररीमध्ये जायची तर मी लायब्ररीमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना झोप लागते, पण मी तसं नाही केलं. माझ्या भावाने मला एक गोष्ट शिकवली होती, सागर तो जेव्हा लायब्ररीमध्ये जायचा तो मला बोलायचा तू लायब्ररीमध्ये येऊन झोपली तरी पण चालेल, अभ्यास करू नको, पण तू रोजची लायब्ररीमध्ये जा. कारण की ते लायब्ररीचं क्लायमेट, लायब्ररीमध्ये आल्याच्यानंतर जे वातावरण असतं, सगळेजण अभ्यास करतात, तू तिथे येत जा, बघत जा, तिथला अनुभव घेत जा. तुला लायब्ररीची हळूहळू सवय होऊन जाईल. नंतर तुला अभ्यासाची ओढ लागत जाईल. मग मी तसंच केलं. मी रोज लायब्ररीला जायची. मला कंटाळा यायचा, पण तरी पण मी लायब्ररीला जायची. लायब्ररीमध्ये जाऊन मी इकडे तिकडचे व्हिडिओ बघायचे, म्हणजे करंट अफेअर्सचे असायचे, मॅथ्सचे असायचे. मला बुक्स वाचून जर झोप लागली तर मी फोन यूज करायचे. फोनमध्ये मी माझे नोट्स बनवायचे, मराठी ग्रामरचे किंवा GSचे वगैरे नोट्स बनवायचे. मग त्याच्यातून मी अभ्यास केला. मला ती लायब्ररीची एवढी सवय झाली होती की मला घरी जाऊ वाटत नव्हतं. मी रोजची लायब्ररीला जायची. लायब्ररी जरी बंद असेल तरी पण मी लायब्ररीमध्ये जायचे. 1 तास लायब्ररी ओपन असायची तर मग आम्ही 1 तास 3.5 मिनिटं तिथे जाऊन बसायचे लायब्ररीमध्ये. वाचलं पाहिजे. हो, केवळ परीक्षेमध्ये पास होण्यापुरतं नाही तर अवांतर वाचन पाहिजे. आणि त्याच्यासाठी ग्रंथालयाचा आसरा आपण घेतला पाहिजे असा सल्ला नवोदितची भरती होणार आहे त्याच्यासाठी आम्रपालीने दिलेला आहे. खरं तर बाबासाहेबांनी सांगितलं तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर त्या 1 रुपयेचं तुम्ही भाकरी घ्या, भाकरी तुमच्या पोटाची भूक भागवेल. आणि दुसरा रुपया जो आहे त्याचं पुस्तक घ्या आणि ते पुस्तक, त्या पुस्तकात मिळालेलं जे ज्ञान आहे ते तुमची ज्ञानाची भूक भागवेल आणि ती ज्ञानाची भूक तुमच्या पोटाची भूक आपोआपच भागवेल. अशा पद्धतीने जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. खरं तर फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्या, सावित्री, रमाई, भीमाई या सगळ्यांचा आशीर्वाद घेत आम्रपाली आज इथंपर्यंत पोहोचलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं PM श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील आदरणीय सोंगणे साहेब आणि सर्व शिक्षकांनी तिच्यावरती जे संस्कार केलेले आहेत त्या संस्कारांच्या माध्यमातून आज आम्रपाली इथंपर्यंत पोहोचलेली आहे. आता नवीन जे भरती होणार आहेत, खेळाडू म्हणा किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थी, त्यांच्यासाठी तू काय सल्ला द्यायची? मी त्यांच्यासाठी एकच सल्ला देईल, तुम्हाला करायचं म्हणून नका करू. तुम्ही त्या गोष्टीची आवड निर्माण करा. आता म्हणजे तुम्ही क्लासेस लावला किंवा तुम्ही लायब्ररीला जातो, घरच्यांच्या प्रेशरमुळे जाताय किंवा घरचे म्हणताय कर कर, तसं नका करू. तुमची आवड म्हणून करा की मला करायचं आहे. जर तुमची आवड असेल तरच तुम्ही होऊ शकता. जर तुम्ही घरच्यांच्या प्रेशरमुळे आहात तर तुमच्याकडून तुम्हाला त्या गोष्टीची तुम्ही आवड लावून द्या. अगदी खरं आहे. सक्ती आईवडिलांची अपेक्षा आहे म्हणून, भावानं सांगितलं म्हणून किंवा शिक्षकांची काहीतरी अपेक्षा आहे म्हणून न करता कुठलीही गोष्ट आवडीनं केली. मी ठरवलं पाहिजे की मला पोलीस व्हायचं आहे, मी ठरवलं पाहिजे की मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, मी ठरवलं पाहिजे मला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे. लोक फक्त सांगायचं काम करतात, पण जी प्रेरणा आहे ती अंत मनातून आली पाहिजे. हे आम्रपालीने या ठिकाणी सांगायचं आहे. भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे, अतत दीपा भव, स्वयंप्रकाशित व्हा. दुसरे फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, सांगण्याचं काम करणार आहेत, पण स्वतःच तुम्हाला स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात. ते खरं आहे. जे करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आहे. आणि म्हणून आम्रपालीनं जे यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे ते यश संपादन करत असताना पुढं आणखीन तुझ्या भावी आयुष्यासाठी आमच्या शाहू महाराज विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या वतीनं, आदरणीय सोंगणे साहेबांच्या वतीनं तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आता तो साधा स्टार मला दिसतोय, पण पुढची मुलाखत ज्या वेळेला आम्रपालीची होईल त्यावेळी तिथं नक्कीच स्टार असते. 2 स्टार 3 स्टार जो आहे, कारण त्याच्या किंवा एखादं पदक ज्याला आपण म्हणतो शौर्य पदक असेल, तर अशा पद्धतीचं निश्चितपणानं आम्रपालीचं दिसेल आणि तशी मुलाखत घ्यायला मला आम्रपाली आवडेल. मला पण आवडतं. त्या निमित्तानं तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. तू आमच्या शाळेच्या या माजी विद्यार्थी भेट या अंतर्गत आमच्या शाळेमध्ये आलीस आणि खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझं मनपूर्वक आभार. धन्यवाद.